नमस्कार सर्वांना. तर आज पुन्हा एक कटिंग घेऊन आलेली आहे मी. ते पण 38 इंचाचंच आहे आणि नेहमीप्रमाणे उंची आहे त्याची 15.25. कारण की जास्त हेवी ब्लाऊज म्हटले की जरा उंची मोठीच असते किंवा हायटेड बायका असतील तर. आणि आपली रुंदी आहे 38 इंच म्हणजे 12 इंच, 2 इंच मार्जिन. तर आपण याचा गोल गळा घेतोय. गोल गळा म्हणजे गोल टाईप स्क्वेअर गळा. तर ह्याचा आपण शोल्डर घेतोय फक्त 5.25 इंच. ठीक आहे, 5.25 इंच शोल्डर घेतोय आणि रुंदी घेतोय, खोली घेतोय त्याची मुंड्याची आपण 6 इंच आणि इथून घेतोय आपण मात्र 1 इंच अंतर. दरवेळेस आपण 1.25 इंचाचं अंतर घेतो, हे आपण 1 इंचाचं घेतोय. ठीक आहे, आणि इथे नेहमीप्रमाणे अर्धा इंच आतमध्ये घेतोय. सगळ्या गोष्टी नेहमीप्रमाणेच आहेत, वेगळं काहीच नसणार आहे. हे झालं. इथे आपला 5 इंचाचा टक्स येईल. हे झालेलं आहे कटिंग. आता नेहमीप्रमाणे हा गळा आपण असंच ठेवून घेतो. इथे गळा नाही, सॉरी, कटिंग. हे असंच ठेवून घेतल्यानंतर इथे आपण मार्किंग करून घेतोय. इथे 1.5 इंच आपल्याला जास्त घ्यायचंय, जे की आपण डायरेक्ट घेतोय. कारण की मागच्या वेळेस तुम्ही बघितलं माझ्याकडून जरा प्रॉब्लेम झाला होता. मी कटिंगच्या नादात पूर्ण कटिंग असंच करून घेतलं. इथलं 1.5 इंच कापड मला नंतर जॉईन लावावं लागलं त्यामुळे. ठीक आहे, हे झालं. तर आता इथे 1 इंच आपण जास्त करून घेतोय. हे जास्त झाल्यानंतर इथून आपण 4.25 इंच टक्स पॉइंट घेतोय आपण 11 इंचावर. हे झालं कटिंग मेन. तर हे डायरेक्ट असं येऊन हा इथनं मुंडा आपला असा जाणार, हा 1 इंचावर असा जाणार आणि हा आपला 1.5 इंचाच्या अंतरावर कट टू कट असा जाणार. सो ह्या सरावाच्या गोष्टी असतात, रोज कटिंग करून करून हात पूर्ण वळणावर जातो. तर हे झालं कटिंग आपलं फ्रंटचं. तर ठीक आहे, आणि गळा आपला आहे 8.5 इंचाचा फ्रंटचा. तो पण स्क्वेअर घेतोय आपण. शोल्डर ठेवतोय आपण 2.5 इंचाचं. 2.5 इंचाचं शोल्डर घेतोय आपण. इथनं पण 2.5 इंच ठेवूयात. आता इथे अर्धा इंचाच घ्यायचंय, कारण की आपल्याला गोल स्क्वेअर मध्ये कटिंग करायची आहे. अगदी 1/2 इंचाचाच गळा आपण गोल घेतलेला आहे. तर हे झालं आपलं कटिंग पूर्ण अशा पद्धतीने. इथनं घेतोय आपण असं. तर चला आता कटिंग करूयात. कात्री नेहमी हरवत असते माझी. इथनं अगदी आपण कट टू कट घेतलंय कापड, त्यामुळे जास्त काही कटिंगचा विषय येत नाही. अशा पद्धतीने आपलं कटिंग झालंय फ्रंटचं. ठीक आहे,
फ्रंटचं इथं 11चा आपण पॉइंट करून घेऊयात, म्हणजे आपल्याला पॅडेड ब्लाउज शिवायचा आहे तर त्याच्यासाठी आपलं बरं पडेल. तर हे बघू शकता तुम्ही, आपला फ्रंट असा तयार झालेला आहे. तर चला, बॅक झालेली आहे, फ्रंट झालेला आहे. आता स्लीव्ज कटिंग करून घेऊया. स्लीव्ज याची नॉर्मलच आहे. सो कस्टमर आपले अजून डिझाईन सांगतायत, पण शक्यतो डिझाईन आपली पफ वगैरे नसणार आहे, जे काय असेल ते मध्येच असणार आहे त्याचं. सो आपण हे कटिंग करून घेऊयात. शिवताना डिझाईनचा विषय निघेल. ठीक आहे. तर आपली बाही आहे 11 इंचाची. नेहमीप्रमाणे आपण 12.5 इंच बाही घेणार आहोत कटिंग मध्ये. इकडे 3.5 इंच. सो हा राऊंड आणि हा फ्रंट राऊंड. फ्रंट राऊंड पण मी आता कापत नाही, तो मी मशीनवर अस्तर वगैरे जोडून झाल्यावर कटिंग करते, कारण की बऱ्याच वेळा प्रॉब्लेम होतो, बाही जोडायला प्रॉब्लेम होतो, तर सारखं आपल्याला उलट सुलट बघत बसावं लागतं ना. कधी कधी नाही लक्ष दिलं तर दोन्ही साईड एकाच साईडच्या होऊन जातात. त्यामुळे मला बेटर पडतं की मशीनवर अस्तर जोडून झाल्यानंतर मी बाही कटिंग करते, जेणेकरून काही प्रॉब्लेम होत नाही उलट सुलटचा. आपण निश्चिंतपणे कटिंग करू शकतो. तर हा ब्लाउज पीस आहे. ब्लाउज पीस नॉर्मलच आहे, बाहीला बऱ्यापैकी जॉईंट येतो छोटा ब्लाउज पीस असल्यानंतर. स्लीव्स कटिंग करून घेतोय आपण. रॅन्डम कटिंग करून घेतोय, कारण की तुम्हाला माहितीच आहे, अस्तर आपण पूर्ण जोडून घेतो आणि मग बाकीच्या गोष्टी करतो. आपण बॅकचा गळा आपण नंतरच कटिंग करणार आहे मशीनवरच. तर ह्या पूर्ण सगळ्या ब्लाउजचं कटिंग मी टाकतेच आहे, म्हणजे अपलोड करणारच आहे हे व्हिडिओ. याचे स्टिचिंगचे पण व्हिडिओ मी अपलोड करेल, नक्कीच बघा तुम्ही ते. आणि आता गळा. थोडस कमी जास्त झालं तरी चालेल, आपण अस्तर जोडल्यानंतर पुन्हा कटिंग करणारच आहोत या गोष्टीचं. अशा पद्धतीने. तर चला, आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे. सगळे पार्ट आपले कटिंग करून झालेले आहेत. तर आता हे मी मटेरियल सगळं असंच्या असंच फोल्ड करून ठेवते. उरलेलं कापड वगैरे जे काय असेल ते, म्हणजे मशीनवर गेल्यावर आपल्याला जे काही छोटे छोटे जॉईंट लागतात, तुकडे लागतात, त्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही किंवा शोधावे लागत नाहीत. सो चला, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा तुम्ही. तुमची वेगळी काही पद्धत असेल तर ती पण कमेंटमध्ये शेअर करा. आणि चला, खूप खूप धन्यवाद तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू.